महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनं ही करमुक्त होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनं ही करमुक्त होणार आहे। 2030 पर्यंत सर्व वाहनं इलेक्ट्रिक करण्याचा उद्देश आहे। अनिल परब यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त केली जातील अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। 30 लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली, जे काही ईव्हीएमच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते आहे, ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत, तर ती 30 लाखाच्या आत येते, म्हणून आपण तो लावला। तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत, टॅक्सही मिळणार नाही आहे, तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिव्हाइज करतोय अशी भावना कशाला जावी, आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि ईव्हीवर हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही।